नमस्कार मित्र हो, आज आपण बघणार आहोत क्वेश्चन टॅग. काय बघणार आहोत? क्वेश्चन टॅग. QUESTION. क्वेश्चन टॅग. क्वेश्चन टॅग म्हणजे विधानार्थी प्रश्नार्थक वाक्याला एक छोटासा प्रश्न जोडलेला असतो, त्याला काय म्हणतात? क्वेश्चन टॅग. मित्रांनो, आपण सुरुवातीला नियम बघूया. पहिला नियम आहे दिलेले वाक्य जशास तसे लिहावे. कोणता नियम? दिलेले वाक्य जशास तसे लिहावे. दिलेले वाक्य काय करायचं? जशास तसे लिहावे. दिलेले वाक्य जशास तसे लिहावे. त्याच्यानंतर दुसरा नियम आहे त्याच्यानंतर काय करावा? कॉमा द्यावा. त्याच्यानंतर कॉमा द्यावा. कॉमा दिल्याच्यानंतर तिसरा नियम आहे त्याच्यानंतर वाक्यातील सहाय्यकारी क्रियापद घ्यावे. काय करावे? वाक्यातील सहाय्यकारी क्रियापद घ्यावे. काय करायचं? वाक्यात असलेलं सहाय्यकारी क्रियापद घ्यावे. जर नसेल तर काय करावं ते आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये बघूया. त्याच्यानंतरचा चौथा नियम आहे त्याच्यानंतर त्या सहाय्यकारी क्रियापदाला जोडूनच N, T लिहावे. काय करायचं? त्या सहाय्यकारी क्रियापदाला जोडून N, T लिहावे. म्हणजे समजा जर त्या वाक्यात इज हे सहाय्यकारी क्रियापद असतं आणि त्याच्यामध्ये जर आपल्याला नॉट मिळवायचं असतं तर काय झालं असतं? ते इजंट. ISNOT इजंट. अशा पद्धतीनं सहाय्यकारी क्रियापदाला जोडून N, T घ्यावे. त्याच्यानंतर पुढचा नियम आहे तो म्हणजे त्याच्यानंतर वाक्यात असलेला कर्ता म्हणजे वाक्याच्या सुरुवातीला जो शब्द आलेला आहे तो कर्ता सर्वनामाच्या स्वरूपात घ्यावा. कर्ता काय करायचं? सर्वनामाच्या स्वरूपात घ्यावा. काय करायचा? कर्ता सर्वनामाच्या स्वरूपात घ्यावा. आणि शेवटचा नियम आहे 6वा. शेवटी काय करायचं? शेवटी काय करायचं? शेवटी क्वेश्चन मार्क घ्यावे. QUESTION. काय करायचं? शेवटी क्वेश्चन मार्क म्हणजे प्रश्नचिन्ह घ्यावे. चला तर आपण आता याच्यावर आधारित आपण एक काय करूया? उदाहरण बघूया. काय करूया? उदाहरण बघूया. एक्झाम्पल 1. उदाहरण घेऊया आपण. ही इज रीडिंग. READING. ही इज रीडिंग अ बुक. मित्रांनो, आपण या ठिकाणी नियम घेतलेले आहे. त्याच्यामध्ये काय नियम आहे? पहिला नियम काय आहे बरं? आपण याचं उत्तर लिहूया आता. ANS. दिलेले जे वाक्य आहे ते काय करायचं? जशाला तसं घ्यायचं. काय दिलेलं वाक्य? ही इज रीडिंग. READING. ही इज रीडिंग अ बुक. ही इज रीडिंग अ बुक. त्याच्यानंतर पुढचा नियम काय आहे इथं? त्याच्यानंतर कॉमा द्यावा. चला त्याच्यानंतर काय करायचं? कॉमा द्यायचा. दिला कॉमा. पुढचा काय नियम आहे? त्याच्यानंतर कॉमा द्यावा. तिसरा नियम आहे वाक्यातील सहाय्यकारी क्रियापद घ्यावे. कोणत्या वाक्यात सहाय्यकारी क्रियापद? मित्रांनो, दिलेल्या वाक्यामध्ये सहाय्यकारी क्रियापद आहे
इज. म्हणून आपल्याला ते जशाला तसं इथं घ्यावं लागेल. इज. पुढचा नियम काय आहे? त्या वाक्यातील सहाय्यकारी क्रियापदाला जोडूनच एन कॉमा टी घ्यावे. जर वाक्यात नसेल तर घ्यावे लागत असते एन कॉमा टी. त्याच्यानंतर वाक्याच्या सुरुवातीचा करता सर्वनामाच्या स्वरूपात घ्यावा. कोणत्या वाक्याच्या सुरुवातीला करता? वाक्य सुरुवातीला आल्याकरता ही. तो काय करायचा? सर्वनामाच्या स्वरूपातच आहे, पण तो जशास तसा इथं घ्यावा. आणि शेवटचा नियम आहे शेवटी क्वेश्चन मार्क द्यावा. मित्रांनो, अशा पद्धतीनं आपण क्वेश्चन टॅगचे सर्वसाधारण नियम बघितले आणि त्याच्यावर आधारित वाक्य पण बघितलेले आहे. चला आता दुसरं वाक्य घेऊया आपण. दुसरं वाक्य घेतोय मी. दुसरं वाक्य घेऊया आपण. वाक्य दे आर गोइंग GOING. They are going to school. They are going to school. SCHOOL. They are going to school. आता याच्यावर आधारित आपल्याला काय करायचंय? उत्तर तयार करायचंय. कसं होईल उत्तर? तर आपण इथं काय करू? ANS घेऊ. ANS म्हणजे आन्सर. पहिला नियम काय? दे आर गोइंग टू स्कूल. हे जे वाक्य आहे ते जशाला तसं घ्यायचं. काय करायचं? जशाला तसं घ्यायचं वाक्य. काय वाक्य आहे ते? दे आर गोइंग टू स्कूल. जशाच घ्या. THEY. दे आर ARE. दे आर going to school. GOING. They are going to school. SCHOOL. They are going to school. त्याच्यानंतर काय करायचंय? कॉमा द्यायचा आहे. काय करायचंय? कॉमा द्यायचा आहे. काय करायचं त्याच्यानंतर? कॉमा द्यायचा. दिला कॉमा. वाक्यात असलेलं सहाय्यकारी क्रियापद कॉमा नंतर कोणत्या वाक्यात सहाय्यकारी क्रियापद? आर. म्हणून आपण या ठिकाणी काय घेतलं? ARER. वाक्यात नॉट नसेल तर सहाय्यकारी क्रियापदाला जोडून आपल्याला एन कॉमा टी घ्यायचंय. आरंट दे. वाक्याच्या सुरुवातीस असलेलं सर्वनाम किंवा जर विशेष नाम असलं तर त्याच्याऐवजी सर्वनाम. आणि अशा पद्धतीने हे झालं आपलं उत्तर. चला याच्यानंतर आता आपण आणखीन एक वाक्य बघूया. वाक्य बघूया. WE वेअर वेअर स्पीकिंग SPEAK. We were speaking in the class. We were speaking in the class. CLASS. लिहा. CLASS. आता याचं काय करायचं आपल्याला? उत्तर लिहून काढायचं. तर मार्जिन मध्ये आपण काय करणार? ANS लिहून काढायचं. पहिला नियम कोणता बघितला होता? दिलेले वाक्य जशास तसे लिहून काढावे. कोणतंही दिलेलं वाक्य? वी वेअर WERE वेअर स्पीकिंग SPEAKING. We were speaking in the class. We were speaking in the क्लास. CLASS. आणि त्याच्यानंतर काय करायचंय? कॉमा द्यायचा. काय करायचं? कॉमा. त्याच्यानंतर काय करायचं? कॉमा द्यायचा. त्याच्यानंतर काय करायचंय? कॉमा द्यायचा. त्याच्यानंतर आपण कॉमा देऊया. दिला कॉमा.
त्याच्यानंतर वाक्यात असलेलं सहाय्यकारी क्रियापद घ्यायचं. कोणत्या वाक्यात सहाय्यकारी क्रियापद? वेअर, WERE, वेअर. त्याच्यानंतर वाक्यात जर नॉट नसेल तर सहाय्यकारी क्रियापदाला जोडून NT घ्यावे. आणि त्याच्यानंतर काय करायचं? वाक्याच्या सुरुवातीला जो कर्ता आलेला आहे तो सर्वनामाच्या स्वरूपात, पण या ठिकाणी ते सर्वनामच आहे, वी. आणि शेवटी क्वेश्चन मार्क. कळालं? अशा पद्धतीनं आपण क्वेश्चन टॅग आज बघितलेला आहे. सुरुवातीला काय बघितलं आपण? नियम बघितले. त्याच्यानंतर काय बघितले? वाक्य बघितले. थांबायचं का मग आपण? ओके, बाय. BY, बाय, टाटा, सी यू.